मुंबईकरांना ज्या गोष्टीची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती ती एसी लोकल अखेर मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। मात्र ती सेवेत रुजू व्हायला अजून 2 ते 3 महिने जाण्याची शक्यता आहे। 16 एप्रिल पासून या एसी लोकलची चाचणी सुरू होईल आणि 2 ते 3 महिन्यानंतरच मुंबईकरांना या एसी लोकलमधून प्रवास करता येईल। मात्र या गारेगार प्रवासासाठी मुंबईकरांच्या खिशाला चाट बसणार आहे। एसी लोकलचे तिकीट दर हे जास्त असणार आहेत। मासिक पासमध्ये या ट्रेनसाठी कोणतीही सवलत मिळणार नाही असं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेलं आहे। मनोज सातवी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मनोज, काय माहिती अधिक आहे? ही ट्रेन जी आहे ती कारशेडमध्ये ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर तिचा टप्पा कसा असणार आहे? श्रीरंग, ही मुंबईकरांना बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली ही वातानुकूलित एसी लोकल आहे। ही रात्री मुंबईत दाखल झालेली आहे। कुर्ला कारशेडमध्ये ही लोकल दाखल झालेली असून आजपासून त्याच्या विविध चाचण्या सुरू होणार आहेत आणि जवळपास 16 एप्रिल पासून ही कदाचित मुंबईकरांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। तरी ह्या लोकलचे तिकीट दर हे जास्त असणार आहेत। याच्याविषयी सध्या तरी प्रवाशांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत की नक्की या लोकलचे दर कसे असतील, पण या लोकलचे दर आहेत हे खूप जास्त असणार आहेत अशी सध्या तरी शक्यता वर्तवण्यात येते। धन्यवाद मनोज, तू दिलेल्या माहितीबद्दल।